मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये तसेच निलंगा तालुक्यामध्ये आज अतिवृष्टी किमान 1.5 महिना झालं चालू आहे। त्या अनुषंगानं संभाजी सेनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसील कार्यालयाला पहिले एक निवेदन दिलेलं होतं की बाबा आमच्या मागण्या 8 दिवसामध्ये तुम्ही मान्य करा, नाहीतर आपल्या तहसील कार्यालयापुढे निदर्शने करण्यात येतील। त्या अनुषंगानं आज दुसरं आंदोलन म्हणून निदर्शने या तहसील कार्यालयापुढे करत आहोत। त्यानंतर मात्र आमच्या मागण्या नाही झाल्या पूर्ण तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार आहे। आंदोलन करण्यामागचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं असताना सुद्धा या ठिकाणचं सरकार प्रशासन हे झोपे गेलेल्याचं सोंग घेते। कारण या ठिकाणी मदत द्यायच्या ऐवजी फक्त मंत्री उड्डाण घेतात आणि हेलिकॉप्टरनं फिरण्याचं काम करते। बाबांनो, तुम्हाला सगळ्याला माहित आहे, तुमचा अधिकारी वर्ग पावलेला आहे की ज्या ठिकाणी 100% नुकसान झाले त्या ठिकाणी कुठलाही निकष न लावता सगळ्यात सर्वांना चांगल्यात चांगली म्हणजे एकरी 50,000 रुपये मदत या ठिकाणी सरकारने करावं असं संभाजी सेनेची मागणी आहे। कारण शेतकरी फार कोडमोडलाय। तुम्ही भाषणामध्ये सांगता शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण शेतकऱ्याचा कणा बोलल्यानंतर ह्या सरकारचं काम आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी उभारी देणं, शेतकऱ्याला मदत करणं आणि या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही आज पदावर बसलाय ह्याचं देखील या सरकारनं भान ठेवावं आणि अशा प्रकारे तुडकी मुडकी मदत न देता एकरी 50,000 रुपये या सरकारने आम्हाला द्यावं, तरच या सरकारने इथून पुढे आमच्या दाराला यायचं नाही, तर शेतकऱ्याच्या दाराला यायचं नाही आणि निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचं नाव घेऊन मतदान मागायचं नाही। बस झाले तुमचे नाटक आता। त्यानंतर शेतकऱ्याला सगळंच वाहून गेलंय। नदीकाठचं साहेब तुम्हाला सांगतो किमान 3-4 वर्ष आता जमीन पिकणार नाही, एवढं असं खरडून गेलंय। काही जणांच्या घरात पाणी घुसलंय, संसार उद्ध्वस्त झालाय, खायला दाणे नाहीत। एवढ्यापर्यंत भयान परिस्थिती होत असताना तुम्ही कुठली तर कुठकुंची मदत जाहीर करता आणि आम्ही शेतकऱ्याचे किती मोठे कैवारी आहोत असं भासवता। परंतु भाषवित असताना साहेब दुसरी गोष्ट सांगतो, आता टोटल संपले। तुम्ही पहिलं काय म्हणायचं, पंचनामे करा, आता सगळं पाण्याखाली गेले। तर पीक विमा देखील आता शेतकऱ्याला 100% पीक विमा मिळाला पाहिजे त्या अनुषंगाने। आणि आता शेतकऱ्यापाशी तुमच्याकडे भरायला काहीच उरलेलं नाही ना, त्यामुळे शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी, कारण सरकारनं निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जाहीर आवाहन केलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी करू। सरकार आतापर्यंत लबाड ठरलेलं आहे। आतापर्यंत सरकारनं इतके वर्ष झालं या ठिकाणी सत्तेवर येऊन देखील सरकारची कुठलीच कर्जमाफी या ठिकाणी केलेली नाही। हे 3-4 मागण्या सरकारनं लवकरात लवकर अवघ्या 8 दिवसामध्ये पूर्ण केल्या तरी बरं साहेब, नाहीतर संभाजी सेना शेतकऱ्याचा कैवारी म्हणून याच्या पुढे रस्त्यावर दंडुके घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं द्या। कारण बस झाली आता तुमचे नाटक। विरोधी पक्ष तर कुठं फिरला नाही। विरोधी पक्षाला देखील माझी विनंती आहे की या सरकारला धारावर धरायचं काम, विरोधी पक्षाला देखील विनंती आहे की आपण देखील संभाजी सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलं पाहिजे, सरकारला जबाब विचारला पाहिजे अशी मी विरोधी पक्षाला देखील विनंती करतो। संभाजी सेने तर 100% सक्षम आहे, परंतु त्याच्या पुढे एवढंच सांगतो साहेब, जाताना आम्हाला 8 दिवसामध्ये आम्ही दिलेल्या मागणीचा आम्हाला पाठपुरावा करून या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा संभाजी सेना या पुढे रस्त्यावर उतरून रस्ता रोको करेल आणि उग्र आंदोलन छेडेल ही विनंती।